हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत आपला एन्झाईम सिरीजचा पार्ट 4 विच इज फॅक्टर्स अफेक्टिंग एन्झाईम ॲक्टिव्हिटी. ओके, सो या आधीचे सगळे बायोमॉलिक्युल्सचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. तुम्हाला त्याच्या लिंक्स इथे वरती आय बटनमध्ये आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. ओके, चला आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या टॉपिकला विच इज फॅक्टर्स अफेक्टिंग एन्झाईम ॲक्टिव्हिटी. आता सगळ्यात पहिलं थोडंसं इंट्रोडक्शन बघूया. एन्झाईम्स म्हणजे काय आणि त्याचं काम काय असतं. सो एन्झाईम्स म्हणजेच काय, तर ते बायोमॉलिक्युल्स आहेत जे लिव्हिंग सेलमध्ये तयार होत असतात. हे आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि त्यांचं काम काय असतं, तर ते केमिकल रिॲक्शनना कॅटलाइज करतात. कॅटलाइज करतात म्हणजेच काय, तर त्यांचं स्पीड वाढवायचं काम करतात. ओके, सो एन्झाईमची ॲक्टिव्हिटी म्हणजेच काय, तर केमिकल रिॲक्शनला ज्यावेळेला एन्झाईम कॅटलाइज करत असतात तर त्या प्रोसेसलाच आपण म्हणतो एन्झाईम ॲक्टिव्हिटी. सो थोडक्यात आपण ह्याला मराठीमध्ये असं म्हणू शकतो की एन्झाईम जे काही काम करतोय त्याला आपण म्हणतो एन्झाईमची ॲक्टिव्हिटी. ओके, सो ही ॲक्टिव्हिटी आहे ना एन्झाईमची, ही वेगवेगळ्या फॅक्टर्सवरती डिपेंड असते. जसं की टेम्परेचर वाढलं तर ही ॲक्टिव्हिटी चेंज होते, कधी कधी कमी होते, कधी कधी जास्त होते. सो अशा पद्धतीने वेगवेगळे फॅक्टर्स आहेत. सो त्याच्यावरती डिपेंड असते ही एन्झाईमची ॲक्टिव्हिटी कशी असणार आहे. ओके, असे भरपूर सारे फॅक्टर्स असतात आणि त्याच्यावरती ही एन्झाईमची ॲक्टिव्हिटी डिपेंड असते. ओके, सो सगळ्यात पहिला फॅक्टर आहे इथे सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन, दुसरा आहे एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन, थर्ड टेम्परेचर, फोर्थ pH आणि फिफ्थ अदर सबस्टन्सेस. सो आपल्या टॉपिकला सुरुवात करण्याआधी आपण ना थोडंसं हे सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय आणि एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय हे लक्षात घेऊया. ओके, सो सगळ्यात पहिलं कॉन्सन्ट्रेशनचा अर्थ काय असतो, तर प्रमाण. ओके, मराठीत ह्या कॉन्सन्ट्रेशन वर्डचा अर्थ काय आहे, प्रमाण. सो सबस्ट्रेटचं प्रमाण जसं वाढेल किंवा कमी होईल त्याच्यावरती ही एन्झाईमची ॲक्टिव्हिटी डिपेंड असते. त्यानंतर एन्झाईमचं कॉन्सन्ट्रेशन किंवा एन्झाईमचं प्रमाण जसं वाढेल किंवा कमी होईल तर त्याच्यावरती सुद्धा ही एन्झाईमची ॲक्टिव्हिटी कमी किंवा जास्त होत असते. ओके, सो हे एक एक करून आपण आता डिटेलमध्ये बघूया. सो त्याआधी मी तुम्हाला इथे थोडं डायग्राममध्ये दाखवते. सो ही डायग्राम आहे बघा, इथे मी दाखवलंय तुम्हाला सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन. आता सबस्ट्रेट आय होप सगळ्यांना माहिती आहे सबस्ट्रेट म्हणजे काय. सो सबस्ट्रेटचा अर्थ काय असतो, ज्याच्यावरती एन्झाईम काम करतोय. सो इथे पहिल्या पार्टमध्ये जर तुम्ही बघाल, फर्स्ट पार्टमध्ये, तर हे बघा, हे जे ब्लू वाले डॉट्स दिसतात ना ते आहेत सबस्ट्रेट. ओके, सो ह्याच्यामध्ये सबस्ट्रेट खूप कमी प्रमाणात आहेत. ओके, मग आता ह्याला आपण काय म्हणणार की सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन लो आहे. ओके, लो कॉन्सन्ट्रेशन आहे. दुसऱ्या डायग्राम मध्ये सबस्ट्रेट थोडेसे वाढवलेले दाखवलेत म्हणजेच काय, सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन मिडियम आहे. आणि तिसऱ्या डायग्राम मध्ये इथे सबस्ट्रेट खूप प्रमाणात दाखवलेले आहेत म्हणजेच आपण ह्याला काय म्हणणार, तर सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, हाय आहे. ओके, सो आता तुम्हाला लक्षात आलं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय. ओके, सो सगळ्यात पहिला जो फॅक्टर आहे आपला सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन तो बघूया. सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशनमध्ये आपण दोन गोष्टींबद्दल बोलणार आहोत. म्हणजेच काय, तर जसं जसं सबस्ट्रेटचं प्रमाण वाढणार आहे म्हणजेच सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होणार आहे तसंच एन्झाईमची ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होणार आहे. म्हणजेच काय, इथे लक्षात ठेवायचं सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं की एन्झाईमची ॲक्टिव्हिटी सुद्धा वाढते. पण इथे लक्षात काय ठेवायचं, एन्झाईमची ॲक्टिव्हिटी कधीपर्यंत वाढते, एक सर्टन लिमिटपर्यंत वाढते. त्या लिमिटच्या पुढे ही एन्झाईमची ॲक्टिव्हिटी वाढू शकत नाही. ओके, सो आता ही जी रिॲक्शन आहे किंवा हे जे कॉन्सन्ट्रेशन आहे सबस्ट्रेटचं, याच्यावरती एक ग्राफ दिलेला आहे ज्याला आपण रेक्टँग्युलर हायपरबोला ग्राफ असं म्हणतो. सो ह्या ग्राफच्या मदतीने आपण समजून घेऊया की सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन कसं ह्या एन्झाईमच्या ॲक्टिव्हिटीला चेंज करत असतं. ओके, सो हे जे रेग्युलर हायपरबोला ग्राफ आहे ह्याला 3 फेजेसमध्ये दाखवलेला आहे, फेज ए, फेज बी आणि फेज सी. ओके, सो ते आपण आधी बघूया. हा ग्राफ तुमच्या टेक्स्टबुक मधला ग्राफ आहे. इथे सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन दाखवलंय आणि ही जी वरची लाईन आहे इथे वेलॉसिटी दाखवलेली आहे. ओके, ही संपूर्ण वेलॉसिटीची लाईन आहे. आता इथे हा ग्राफ जो आहे याच्यामध्ये 3 फेज आहेत, फेज ए, फेज बी आणि फेज सी. ओके, ही आहे मॅक्झिमम वेलॉसिटी. ओके, ही आहे मॅक्झिमम वेलॉसिटी, ही आहे मॅक्झिमम वेलॉसिटीच्या हाफ. ओके, या मॅक्झिमम वेलॉसिटीचा हाफ आहे ही. ओके, त्यानंतर इथे कम्प्लीट सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे म्हणजे किती प्रमाणात सबस्ट्रेट इथे आहेत.
इथे सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन लो असणार आहे, इथे सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन मीडियम असणार आहे आणि इथे सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन कसं असणार आहे, हाय असणार आहे. ओके. फेज ए मध्ये सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, कमी आहे. ओके. सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, त्याच्यामुळे रिॲक्शन जी आहे ती सुद्धा खूप कमी प्रमाणात होत असते. सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे याचा अर्थ काय, तर एन्झाईम्स सुद्धा हळूहळू रिॲक्शन्स करणार आहेत, कारण त्यांच्याकडे काम करायला जास्त काम नाहीये ना. वर्कचा लोड जर जास्त असेल तर आपण फटाफट काम करतो, पण वर्कलोड जर कमी असेल तर आपण काय करतो, खूप आरामात काम करत असतो. सो तसंच इथे एन्झाईम्सचं सुद्धा असतं. एन्झाईम्स काय करतात, चेक करतात आपल्याकडे सबस्ट्रेट किती आहेत. तर सबस्ट्रेट जर कमी असतील तर एन्झाईम्स सुद्धा काय करतात, त्यांचं काम खूप हळूहळू करायला सुरुवात करतात. म्हणजेच काय, तर इथे जी होणारे रिॲक्शन्स असतात त्या हळूहळू सुरू होतात. आता फेज बी मध्ये तुम्ही जर बघाल तर फेज बी मध्ये सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन आपण वाढवणार आहोत. ओके. इथे सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन फेज ए पेक्षा जास्त आहे. आता एन्झाईमना काय लक्षात आलं की बाबा सबस्ट्रेट आता माझ्याकडे भरपूर आलेले आहेत, तर मला काम थोडं वाढलंय. आता सबस्ट्रेट जसे जसे वाढणार आहेत तसंच एन्झाईमची रिॲक्शनची स्पीड वाढायला लागते. कळतंय? म्हणजेच काय, वर्कलोड वाढलं म्हणजेच आता काम पटापट करायला पाहिजे. त्यानंतर फेज सी मध्ये सबस्ट्रेट हे खूप जास्त प्रमाणात आहेत, म्हणजे फेज बी पेक्षा पण खूप जास्त प्रमाणात आहेत. ओके. सो आता एन्झाईम्स काय होणार आहेत, आता एन्झाईम्सना पुन्हा काय वाटणार, बापरे आता तर वर्कलोड डबल झालाय. सो त्याच्यामुळे एन्झाईम्स डबल स्पीडने काम करायला लागतील. म्हणजेच काय, तर रिॲक्शनची व्हेलॉसिटी डबल स्पीडने काम करेल. पण आता इथे सबस्ट्रेट खूप जास्त आहेत ना. सो तुम्ही काय म्हणाल की जितके सबस्ट्रेट वाढतील तेवढा जास्त, म्हणजे हा ग्राफ कधी स्टॉपच नाही होणार है ना. ही व्हेलॉसिटीचे ग्राफ कधी स्टॉपच नाही होणार. पण असं नाहीये. ज्या वेळेला मॅक्झिमम व्हेलॉसिटीला येऊन व्हेलॉसिटी टच होते, म्हणजे हा ग्राफ टच होतो, त्याच्यावरती त्याची व्हेलॉसिटी किंवा त्या एन्झाईमचा स्पीड वाढत नाहीये. ओके. या मॅक्झिमम व्हेलॉसिटीच्या वरती एन्झाईमची रिॲक्शनचा स्पीड वाढू शकत नाही. ही ते लिमिट आहे. या लिमिट पर्यंतच, म्हणजेच कुठला लिमिट आहे, मॅक्झिमम व्हेलॉसिटी हा लिमिट आहे, याच्यावरती एन्झाईमचा स्पीड वाढू शकत नाही. ओके. सो इथे थोडक्यात मला काय सांगायचंय तुम्हाला, तर जसं सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे तसंच एन्झाईमची ऍक्टिव्हिटी सुद्धा ग्रो होणार आहे, पण त्याला काय आहे, एक लिमिट आहे. त्या लिमिटच्या वरती ह्याची रिॲक्शनचा स्पीड वाढू शकत नाही. ओके. आणि तो लिमिट काय आहे, तर ही मॅक्झिमम व्हेलॉसिटी. ओके. या व्हेलॉसिटीच्या वरती स्पीड वाढू शकत नाही. आता आपण बोलूया हे केएम म्हणजे काय. ओके. फेज ए मध्ये हा जो पॉइंट दाखवलाय ना इथे, हा वाला, सो याला काय म्हणतात, केएम. केएम म्हणजेच काय, तर मिकेलिस मेंटेन कॉन्स्टंट. ओके. सो मिकेलिस मेंटेन कॉन्स्टंटचा शॉर्ट फॉर्म आहे केएम. त्याचा अर्थ काय, तर ज्या वेळेला एखाद्या ग्राफमध्ये हा जो कर्व आहे, हा कर्व आहे ना, सो हा कर्वचा पॉइंट ज्या वेळेला 90 डिग्री पर्यंत येतो, म्हणजेच काय, जर तुम्ही बघाल तर ह्या पॉइंटला या कर्वचा अँगल कसा झालाय, 90 डिग्री झालाय. मग अशा पॉइंटला म्हणतात मिकेलिस मेंटेन कॉन्स्टंट. ओके. आणि ह्या संपूर्ण ग्राफला आपण काय म्हणतो, रेक्टँग्युलर हायपरबोला. ओके. सो आपण काय बोललो की केएम असा पॉइंट असतो जिथे हा ग्राफचा कर्व 90 डिग्रीचा अँगल तयार करतो. ओके. सो बेसिकली केएम काय आहे, तर सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन मधला असा पॉइंट की ज्या वेळेला सबस्ट्रेटची व्हेलॉसिटी ही मॅक्झिमम व्हेलॉसिटीच्या हाफ असते. ओके. आता जर इथे तुम्ही बघाल तर हा जो पॉइंट आहे ना, हा मॅक्झिमम व्हेलॉसिटीच्या हाफ पॉइंट वरती आहे. मग ह्या पॉइंटला जिथे सबस्ट्रेटचा पॉइंट प्रेझेंट आहे त्यालाच आपण काय म्हणतो, केएम. सो थोडक्यात आपण काय म्हणू शकतो की केएम म्हणजे सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशनचा असा पॉइंट जिथे त्याचा स्पीड कसा असतो, मॅक्झिमम व्हेलॉसिटीच्या हाफ असतो. ओके. सो त्याच पॉइंटला आपण म्हणतो केएम, म्हणजेच मिकेलिस मेंटेन कॉन्स्टंट. ओके. सो आता त्यांनी काय सांगितलंय, जर केएम लो असेल तर स्ट्रॉंग अफिनिटी असते आणि जर केएम हाय असेल तर वीक अफिनिटी असते. ओके. सो आता याचाच अर्थ काय, तर इथे डायग्राम मध्ये आपण बघूया, जर हा पॉइंट हा लो असेल, ओके, तर एन्झाईम आणि सबस्ट्रेट यांच्यामधला जो बॉन्ड असतो तो स्ट्रॉंग असतो. कसा असतो, स्ट्रॉंग असतो. पण जर हा केएम हाय असेल, केएमचा पॉइंट हाय असेल, जास्त असेल, तर
यांच्यामधला जो बॉन्ड असतो तो वीक असतो. ओके, Km हाय असेल तर बॉन्ड कसा असणार आहे, वीक असणार आहे. आणि Km लो असेल तर बॉन्ड कसा असणार आहे, स्ट्रॉंग असणार आहे. ओके, अपोजिट असणार आहे. सो आय होप तुम्हाला सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन समजलेलं आहे. याच्यामध्ये आपण थोडक्यात बघितलंय तर जसं सबस्ट्रेटचं कॉन्स्टंट वाढत जाणार आहे तसंच रिॲक्शनची वेलॉसिटी सुद्धा वाढत जाते. जसं इथे फेज ए मध्ये कॉन्सन्ट्रेशन कमी असल्यामुळे वेलॉसिटी कमी आहे. फेज बी मध्ये सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं, वेलॉसिटी वाढत गेली आहे ना, इथे वाढत गेली आहे ना. पॉइंट बी ची वेलॉसिटी कुठे येणार आहे, इथे येणार आहे. आणि फेज सी मध्ये सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन सगळ्यात जास्त होतं, मग त्याची वेलॉसिटी किती झाली आहे, मॅक्झिमम वेलॉसिटी झाली आहे. आता ह्या मॅक्झिमम वेलॉसिटीला एकदा जर का येऊन पॉइंट थांबला की इथे कितीही सबस्ट्रेटचं प्रमाण वाढू देत, रिॲक्शनचा स्पीड या वेलॉसिटीच्या वरती जाऊ शकत नाही. ओके, हे पॉइंट्स आपण याच्यामध्ये शिकलो. आणि एक पॉइंट काय शिकलो तर Km म्हणजेच काय, मिकेलिस मेंटेन कॉन्स्टंट. जर Km लो असेल तर बॉन्ड स्ट्रॉंग असतो, Km हाय असेल तर बॉन्ड वीक असतो. ओके, आणि Km म्हणजेच काय तर सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशनचा असा पॉइंट ज्याची रिॲक्शनची स्पीड मॅक्झिमम वेलॉसिटीच्या हाफ असते. ओके, सो आता आपण सेकंड फॅक्टर बघूया, विच इज एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन. आता याच्यामध्ये असं सांगितलंय की जर एन्झाईमचं कॉन्सन्ट्रेशन आपण वाढवलं तर त्याच्यामधली रिॲक्शन सुद्धा वाढत जाणार आहे. आता ऑब्व्हियस आहे ना, जर एन्झाईम जास्त असतील म्हणजेच काम करणारी माणसं जास्त असतील तर काम फटाफट होणार आहे, म्हणजेच काम सुद्धा जास्त होणार आहे. आणि म्हणून ते काय म्हणतात की एन्झाईमच्या रिॲक्शनचा रेट हा डायरेक्टली प्रपोर्शनल आहे एन्झाईमच्या कॉन्सन्ट्रेशनवरती. म्हणजेच हे दोन्हीही इक्वल असणार आहेत. जितके एन्झाईम जास्त तितकंच रिॲक्शनची रेट सुद्धा जास्त वाढत जाणार आहे. ओके, पण हे सगळं कशावरती डिपेंड असतं, सबस्ट्रेटच्या कॉन्सन्ट्रेशनवरती. म्हणजेच जर काम करण्यासाठी कामच नसेल तर काम होणार आहे का, नाही. मग तसंच इथे जर सबस्ट्रेटच प्रेझेंट नसतील तर मग काम होणारच नाहीये, प्रोडक्ट तयारच होणार नाहीये आणि रिॲक्शन सुद्धा होणार नाहीये. म्हणून त्यांनी काय सांगितलंय, एन्झाईमच्या रेटचा रिॲक्शन हा डायरेक्टली प्रपोर्शनल आहे एन्झाईमच्या कॉन्सन्ट्रेशनला, पण त्याच्यामध्ये सबस्ट्रेट सुद्धा सफिशियंट अवेलेबल असले पाहिजेत. ओके, सो फॉर एक्झाम्पल इथे डायग्राम मध्ये बघा, आपल्याकडे एक कंटेनर आहे. ओके, आणि याच्यामध्ये आपल्याकडे आहेत एन्झाईम्स. हा झाला एन्झाईम 1, 2, 3. ओके, 3 एन्झाईम्स आहेत. आणि आपल्याकडे प्रोडक्ट्स आहेत किती, सॉरी आपल्याकडे सबस्ट्रेट किती आहेत, 1, 2, 3, 4, 5. आता इथे सबस्ट्रेट जास्त झालेत म्हणजेच एन्झाईम काय करणार आहे तर बाबा आपल्याकडे काम भरपूर आलेलं आहे, आपल्याला पटापट काम कंप्लीट केलं पाहिजे. म्हणजेच काय तर रेट ऑफ रिॲक्शन ग्रो होणार आहे. पण आता हे जर सबस्ट्रेटच आपण कमी केले, म्हणजेच सबस्ट्रेटच कमी असतील तर एन्झाईम कशाला असं म्हणेल की आपण पटापट काम कंप्लीट करूया. एन्झाईम हळूहळू काम कंप्लीट करणार आहे, है ना. सो असं लक्षात ठेवायचं की एन्झाईम कोण आहेत, वर्कर आहेत. एन्झाईमना काम कंप्लीट करायचंय आणि जे काम कंप्लीट करायचंय ते काम कोण आहे तर सबस्ट्रेट आहेत. काम कमी असेल तर एन्झाईम ऑब्व्हियसली रिॲक्शनची रेट कमीच ठेवणार आहेत, कारण त्यांना माहितीये किती स्लो काम केलं तरी ते कम्प्लीट होणार आहे. पण जर का आपल्याकडे काम जास्त असेल म्हणजेच सबस्ट्रेट जास्त असतील तर एन्झाईमची रिॲक्शनची रेट सुद्धा वाढत जाणार आहे, कारण आपल्याला आपल्या डेडलाईनच्या आधीच काम कंप्लीट करायचंय. ओके, सो हे वर्कर आणि वर्क याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. सो आता इथे ग्राफ मधून समजून घेऊया आपण. इथे दिलेलं आहे प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन, म्हणजेच एन्झाईमनी सबस्ट्रेटला ब्रेक केल्यानंतर जे शेवटला प्रोडक्ट तयार होतात त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे. आणि इथे टाइम दिलेला आहे. ओके, इथे नंबर ऑफ एन्झाईम्स दाखवलेत ना, म्हणजेच एन्झाईमचं कॉन्सन्ट्रेशन दाखवलेलं आहे. सपोज एन्झाईमचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे तर तेवढंच त्याची रिॲक्शनची रेट सुद्धा जास्त असणार आहे. एन्झाईमचा रेट जर आपण कमी केला, इथे 2x आहेत, ह्याच्या हाफ केला तर एन्झाईमच्या रिॲक्शनचा रेट सुद्धा कसा होणार आहे, हाफ होणार आहे. आणि जर एन्झाईमच नसतील तर एन्झाईमच्या रिॲक्शनचा रेट किती असणार आहे, 0 असणार आहे. ओके, आणि हे सगळं इथे प्रेझेंट असलेल्या सबस्ट्रेट वरती सुद्धा अवलंबून आहे. फक्त एन्झाईम प्रेझेंट असून उपयोग नाहीये, तिथे काम करण्यासाठी काम सुद्धा असायला पाहिजे, म्हणजेच सबस्ट्रेट सुद्धा प्रेझेंट असले पाहिजेत. ओके, इथे तुम्हाला लक्षात काय ठेवायचे तर फक्त 3 पॉइंट लक्षात ठेवायचे आहेत. एन्झाईमच्या रिॲक्शनचा रेट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एन्झाईमच्या कॉन्सन्ट्रेशनचा रेट. ओके, आणि हे कधी पॉसिबल आहे, ज्या वेळेला
सफिशियंट सबस्ट्रेट तिथे प्रेझेंट असतील. ओके. इन्क्रीज एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन. जर एन्झाईमचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर ऑब्विसली रेट ऑफ रिॲक्शन सुद्धा ग्रो होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. ओके. आणि जर का एन्झाईमचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज केलं तर ऑब्विसली रेट ऑफ रिॲक्शन सुद्धा रिड्यूस होणार आहे, म्हणजे कमी होणार आहे. ओके. डायरेक्टली प्रपोर्शनल आहेत म्हटल्यावरती एक कमी झाला का दुसरा कमी होणार आहे, एक जास्त झाला की दुसरा जास्त होणार आहे. ओके. आता येऊया आपण आपल्या थर्ड फॅक्टरकडे, विच इज टेम्परेचर. आता टेम्परेचरवरती सुद्धा अवलंबून असतं की रिॲक्शन फास्ट असणार आहे की स्लो असणार आहे. ओके. सो त्यांनी काय सांगितलंय, एन्झाईम ऍक्टिव्हिटी इज हायेस्ट ॲट ऑप्टिमम टेम्परेचर. आता ऑप्टिमम टेम्परेचर हे आपण आधीच बघितलंय. ऑप्टिमम टेम्परेचर म्हणजेच काय, असा पॉइंट टेम्परेचरचा जिथे एन्झाईमची ऍक्टिव्हिटी खूप जास्त असते, खूप हाय असते. ओके. सो ऑप्टिमम टेम्परेचर काय असतं एन्झाईमच्या ऍक्टिव्हिटीचं, बॉडी टेम्परेचर असतं, म्हणजेच 37 डिग्री सेल्सिअस. आपल्या लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं, ॲव्हरेज बघितला होता 20 डिग्री सेल्सिअस टू 37 डिग्री सेल्सिअस. ओके. किंवा 40 डिग्री सेल्सिअस आय थिंक आपण बघितला होता. ओके. आता यांनी इथे काय सांगितलंय, रायझिंग टेम्परेचर इन्क्रीज द रेट अप टू अ लिमिट. म्हणजेच काय, तर समजा टेम्परेचर वाढत गेलं तर एन्झाईमची ऍक्टिव्हिटीचा रेट सुद्धा वाढत जातो, पण त्याला सुद्धा लिमिट आहे. सो सपोज त्यांनी काय सांगितलंय, जर टेम्परेचर 40 डिग्री सेल्सिअसच्या वरती गेलं तर एन्झाईम काय होतो, डिनेचर होतो, म्हणजेच तो इनऍक्टिव्ह होतो आणि त्याची ऍक्टिव्हिटी लूज व्हायची सुरुवात होते. म्हणजेच काय, तर ऍक्टिव्हिटी पूर्णपणे बंद होते. आणि जर टेम्परेचर 20 डिग्रीपेक्षा कमी होत असेल तर एन्झाईमची ऍक्टिव्हिटी सुद्धा कमी होते. एन्झाईम कसा होतो, इनऍक्टिव्ह होतो. ओके. सो इथे ग्राफमध्ये दिलंय बघा त्यांनी, इथे रेट ऑफ रिॲक्शन आहे. ओके. ही साईड जी आहे ती आहे रेट ऑफ रिॲक्शन आणि इकडे टेम्परेचर दिलेले आहेत खाली. ओके. 0 डिग्री सेल्सिअस, 10 डिग्री सेल्सिअस टू 70 डिग्री सेल्सिअस पर्यंत. सो जर का टेम्परेचर 0 टू 40 डिग्री सेल्सिअसच्या मध्ये असेल तर रेट ऑफ रिॲक्शन कशी असते, हळूहळू वाढत जाणार आहे. जसं जसं टेम्परेचर वाढत जाणार आहे तसं तसं रिॲक्शन सुद्धा फास्ट होत जाणार आहे. जर 0 डिग्री सेल्सिअस टू 20 डिग्री सेल्सिअस मध्ये टेम्परेचर असेल तर इथे एन्झाईम इनॅक्टिव्ह असतो, इथे कुठल्याही रिॲक्शन घडत नाहीत. 20 डिग्री सेल्सिअसच्या वरती जर टेम्परेचर गेलं, म्हणजे हा पॉइंट जो आहे याच्या वरती जर टेम्परेचर जायला लागलं तर इथे एन्झाईमची रिॲक्शन ग्रो व्हायला लागते. जितकं टेम्परेचर वाढत जाणार आहे तशी तशी रिॲक्शनचे स्पीड सुद्धा वाढत जाणार आहे. आणि ज्या वेळेला टेम्परेचर 40 डिग्री सेल्सिअस असतं त्यावेळेला इथे सगळ्यात जास्त काम करत असतात एन्झाईम. म्हणजेच काय, तर एन्झाईमची सगळ्यात ऑप्टिमम टेम्परेचर कुठलं आहे, 40 डिग्री सेल्सिअस. या टेम्परेचरमध्ये एन्झाईम खूप जास्त काम करत असतात. ओके. आणि जसं जसं टेम्परेचरचं रेट 40 डिग्रीपासून 50 डिग्रीला आलं सपोज, तर इथे एन्झाईम काय होतात, पुन्हा त्याची रिॲक्शनची रेट स्लो व्हायला लागते. आणि ज्या वेळेला 60 डिग्रीच्या वरती टेम्परेचर जातं त्यावेळेला एन्झाईम डिनेचरिंग होतो, म्हणजेच तो डिस्ट्रॉय होऊन जातो. ओके. आणि तो काही काम करू शकत नाही, म्हणजेच रिॲक्शन पूर्णपणे स्टॉप होतात. ओके. सो याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा 3 पॉइंट लक्षात ठेवायचे आहेत. एन्झाईमची ऍक्टिव्हिटी सगळ्यात हायेस्ट कधी असते, त्याच्या ऑप्टिमम टेम्परेचरला. आणि ऑप्टिमम टेम्परेचर आपण बघितलंय बॉडी टेम्परेचर असतं, विच इज 37 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर टेम्परेचर राईज झालं, 40 डिग्रीच्या वरती जायला लागलं तर रिॲक्शनची रेट सुद्धा जास्त वाढायला लागते, पण त्याला पण लिमिट आहे. म्हणजेच त्यांनी इथे काय सांगितलंय, 40 डिग्री सेल्सिअसच्या वरती जर टेम्परेचर जायला लागलं तर तो डिनेचर होतो एन्झाईम आणि त्याची ऍक्टिव्हिटी हळूहळू कमी व्हायला लागते ना, लूज व्हायला लागते ऍक्टिव्हिटी. पण 60 डिग्रीच्या वरती जर टेम्परेचर गेलं तर तो पूर्णपणे डिस्ट्रॉय होऊन जातो. ओके. आणि जर टेम्परेचर लो असेल तर एन्झाईमची ऍक्टिव्हिटी पूर्णपणे डिक्रीज होते. सो आपला नेक्स्ट फॅक्टर आहे इफेक्ट ऑफ पीएच. पीएचचा कसा इफेक्ट होतो. सो सगळ्यात पहिलं आपण पीएच म्हणजे काय ते समजून घेऊया. सो इथे इमेजमध्ये बघा, पीएच एक स्केल आहे ज्याच्यावरती 0 टू 14 पर्यंत मेजरमेंट दिलेले असतात. ओके. ज्या वेळेला एखाद्या सबस्टन्सचा पीएच 0 टू 5 मध्ये असेल त्यावेळेला तो कसा असतो, ऍसिडिक असतो. 5 टू 8 मध्ये असेल तर तो न्यूट्रल असतो आणि 8 टू 14 मध्ये असेल तर तो अल्कलाईन असतो. ओके. सो अर्थवरती जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रेझेंट आहेत किंवा जे काही सबस्टन्स प्रेझेंट आहेत त्या सगळ्यांचा एक ठराविक पीएच असतो. ओके. सो ह्या पीएचचा सुद्धा इथे ह्या एन्झाईमच्या रिॲक्शनवरती परिणाम होत असतो.
सो त्यांनी काय सांगितलंय बघा, ईच एन्झाईम हॅज ऑप्टिमम पीएच. जसं ऑप्टिमम टेम्परेचर होतं तसंच इथे ऑप्टिमम पीएच आहे. म्हणजेच काय, ह्या पीएचच्या पॉइंटला एन्झाईम सगळ्यात जास्त काम करतात. ओके, ॲट विच दे वर्क बेस्ट. ओके, एनी डेव्हिएशन फ्रॉम धिस पीएच रिड्युसेस एन्झाईम ॲक्टिव्हिटी. म्हणजेच त्यांनी काय सांगितलंय, ह्या पीएचमध्ये थोडंसं जरी डेव्हिएशन व्हायला लागलं, म्हणजेच ॲसिडिक झालं किंवा बेसिक झालं, तर त्याच्यामध्ये तर एन्झाईमच्या ॲक्टिव्हिटीमध्ये फरक पडायला लागतो. ओके, एक्स्ट्रीम ॲसिड ऑर एक्स्ट्रीम बेस कंडिशन्स कॅन डिनेचर द एन्झाईम. जर अति प्रमाणात ॲसिडिक झाला त्याचा पीएच, तर तो एन्झाईम डिनेचर होणार आहे. आणि जर अति प्रमाणात बेसिक झाला त्याचा पीएच, तर तो तरीसुद्धा तो डिनेचर होणार आहे. ओके, सो इथे डायग्राममध्ये बघा, इथे पीएच दाखवलेले आहेत. पीएचची लेवल 4 पासून सुरू केलेली आहे 11 पर्यंत. ओके, सो इथे 4 पासून सुरू केलेला आहे पीएच, आणि ही आहे रेट ऑफ रिॲक्शन. ओके, रिॲक्शनचा रेट कसा असणार आहे ते आपण काय बघितलं होतं. हा जो पॉईंट आहे 0 to 6, इथे 4 to 6 दाखवला आहे. याच्यामध्ये कसं आहे, पीएच ॲसिड आहे. त्यानंतर खाली 8च्या वरती इथे 9 to 11, याच्यामध्ये कसं असणार आहे, बेस असणार आहे. ओके, त्याचा पीएच. सो ज्या वेळेला ॲसिडिक पीएच असतो, स्लाइटली ॲसिडिक आपण म्हणू शकतो. ओके, 4च्या अजून खाली गेला तर तो एक्स्ट्रीमली ॲसिडिक झाला, आणि जर 11च्या जास्त गेला तर तो एक्स्ट्रीमली बेस झाला. ओके, सो इथे त्यांनी एक्स्ट्रीम पॉईंट दाखवलेले नाही आहेत. सो आपण इमॅजिन करूया, जर का पीएच ह्या 4च्या पण खाली गेला तर इथे एन्झाईमची काम करण्याची प्रोसेस स्टॉप होणार आहे, म्हणजेच तो डिनेचर होऊन जाणार आहे. आणि 11च्या पुढे जर त्याचा पीएच गेला तर इथे सुद्धा या पॉईंटला एन्झाईमची काम करण्याची प्रोसेस कम्प्लीटपणे बंद होऊन जाणार आहे, म्हणजेच तो डिनेचर होणार आहे. पण या स्केलच्या मध्ये जर असेल तर त्याची रिॲक्शनची रेटसुद्धा स्केलप्रमाणे वाढत जाते. जसं की पीएच जर 5, 6, 7 असा वाढत गेला, तसं रेट ऑफ रिॲक्शनसुद्धा वाढत जाणार आहे. ओके, आणि त्याचा ऑप्टिमम पीएच काय सांगितलेला आहे, 8. या पॉईंटला येऊन एन्झाईम सगळ्यात जास्त काम करत असतात. ओके, पण हे कशावरती डिपेंड असतं, प्रत्येक एन्झाईमवरती डिपेंड असतं. वेगवेगळ्या एन्झाईम्सचे पीएच वेगवेगळे असतात. ओके, सो ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. इथे मी तुम्हाला समजण्यासाठी फक्त हा पीएच इथे दाखवलेला आहे. ओके, एक्झाम्पलसाठी. आता आपला लास्ट फॅक्टर आहे, दॅट इज अदर सबस्टन्सेस. अदर सबस्टन्सेस म्हणजे काय, जसं पीएच, टेम्परेचर वगैरे होते, तसे अजून भरपूर सारे सबस्टन्सेस आहेत. तर त्याच्यामध्ये कोण कोण येतं, एकतर कोएन्झाईम्स येतात, जे आपण बघितलेत. कोएन्झाईम्स म्हणजेच काय, तर एक प्रोटीनचा मॉलिक्यूल असतो आणि तो इनॲक्टिव्ह असतो, आणि त्या प्रोटीनच्या मॉलिक्यूलला ॲक्टिव्ह होण्यासाठी कोएन्झाईमची गरज लागते. ओके, त्यानंतर ॲक्टिवेटर्स असतात. ओके, ॲक्टिवेटर्स काय आहेत, तर इनऑर्गॅनिक आयन्स आहेत. त्यानंतर इनहिबिटर्स असतात. इनहिबिटर्स हे सुद्धा एक सबस्टन्सेस आहेत. आता यांचं काम बघूया. कोएन्झाईम्स काय करतात, तर ऑर्गॅनिक हेल्पर्स आहेत. आपल्याला माहिती आहे हे इनॲक्टिव्ह एन्झाईमला ॲक्टिव्ह करायचं काम करतात ना, म्हणून त्यांना काय म्हटलं, हेल्पर म्हटलंय. दॅट कम्प्लीट्स द एन्झाईम ॲक्टिव्हिटी. एन्झाईमची ॲक्टिव्हिटी काय करतात, कम्प्लीट करतात. ओके, त्यानंतर ॲक्टिवेटर्स काय करतात, हे सुद्धा एन्झाईमची इफिशियन्सी वाढवायचे काम करतात, म्हणजे एन्झाईमची रिॲक्शनची ग्रोथ करतात. ओके, रिॲक्शनचा रेट वाढवतात. पण इनहिबिटर्स जे आहेत ना, ते एन्झाईमला स्लो डाऊन करतात किंवा स्टॉप करतात. एकतर त्या एन्झाईमची रिॲक्शनची रेट स्लो तरी करतात, नाहीतर पूर्णपणे त्याला डिस्ट्रॉय तरी करून टाकतात. ओके, सो एकचा एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे इनहिबिटरचं, सायनाईड हे त्याचं एक्झाम्पल आहे. जर काय इनहिबिटर एन्झाईमच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर एन्झाईम पूर्णपणे इनॲक्टिव्ह होणार आहे. सो इथे 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, कोएन्झाईम्स, ॲक्टिवेटर्स आणि इनहिबिटर्स. याच्यामध्ये कोएन्झाईम्स आणि ॲक्टिवेटर्स काय करतात, एन्झाईमला मदत करतात एन्झाईमची रिॲक्शनची रेट वाढवण्यासाठी, आणि इनहिबिटर्स काय करतात, एन्झाईमच्या रिॲक्शन्सचा रेट एकतर स्लो करतात किंवा पूर्णपणे बंद करून टाकतात. आणि इनहिबिटरचं एक्झाम्पल त्यांनी काय सांगितलंय, सायनाईड सांगितलंय. ओके, आय होप तुम्हाला आजचा टॉपिक व्यवस्थित कळला असेल. सो काही डाऊट्स असतील तुम्हाला आजच्या टॉपिकमध्ये तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर नक्की करा. आणि माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईबच्या बाजूला जे ऑलचं बटन येतं ते सुद्धा प्रेस करा. त्यामुळे तुम्हाला माझ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील. माझ्या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका, त्यामुळे मला माझं चॅनल ग्रो होण्यासाठी हेल्प मिळेल. सो भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन कीप वॉचिंग.